नमस्कार, मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये मनपूर्वक स्वागत करते। आज मी आपणास गार्डनमधील काही फ्लावर प्लांट दाखवणार आहे आणि काही फ्लावर प्लांट दाखवून त्याविषयी थोडीफार माहिती सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। हे पहा माझ्या गार्डनमधील फ्लावर, हे जास्वंदीचे फ्लावर आहे आणि हे कटिंगपासून मी तयार केलेली आहे। ही जास्वंदी, हे आपण छोटी कटिंग जर लावली तरी छान अशी येते। हे पहा, हे कटिंगपासून तयार केलेली ही जास्वंदी आहे आणि आपल्या गार्डनमध्ये छान असे फ्लावर देते। हे जास्वंदीची केअर जास्त करण्याची काही गरज नाही। ही पहा, ही आहे मोगरा आणि हे मोगरा पण मी कटिंगपासून लावलेला आहे। माझ्याकडे मोठ्या मोगऱ्याचे होते, त्याच्यापासून ही छोटी कटिंग लावलेली आहे। हे पहा, हे आहे गणेशवेल आणि हे गणेशवेल ही बियापासून येते। याच्या बिया पावसाळ्यात आता भरपूर अशा आपल्या गार्डनमध्ये पडतात। एकदा हे जर वेल आपण आपल्या गार्डनमध्ये लावली तर सतत हे आपल्या गार्डनमध्ये असते आणि आपण गार्डनमध्ये गणेशवेलाचे कोणत्याही आकारात करू शकतो। कोणत्याही कशाही प्रकारचे टावर बनवा किंवा एखादी कमान बनवू शकतो आपण गणेशवेलाची। खूप अशा छानपैकी गार्डनमध्ये आपण त्याची डेकोरेशन म्हणलं तर डेकोरेशनसारखे पण आपण गणेशवेलाचं करू शकतो। हे फ्लावर प्लांट खूप छान असे दिसणारे आहे। छोटे छोटे फ्लावर आहेत पण खूप छान असे दिसणारे हे फ्लावर आहे। आणि हा आहे चाफा पण माझ्याकडं 2-3 प्रकारचा चाफा आहे, पण यावेळेस लाल कलरच्याच चाफ्याला फ्लावर आलेले आहेत आणि चाफा पण इझी टू केअर आहे। ही आहे कनेरी पण माझ्याकडे 2-3 प्रकारची कनेरी आहे, पिवळी, गुलाबी आणि मोठ्या आकाराची कनेरी। ही 2-3 प्रकारची कनेरी आहे। ही पहा, ही अशी आपण गणेशवेलाचे कोणत्याही प्रकारचे करू शकतो। हे जास्वंद हे सतत फ्लावर देणारे प्लांट आहे आणि ह्याला भरपूर असे फुले येतात। त्याची केअर करणे फार सोपे आहे, पण त्याला किडे वगैरे जास्त लागतात, त्यामुळे थोडी फवारणी किंवा काही करणे फार गरजेचे असते। जास्वंदाला जास्वंद, गुलाब, मोगरा हे फ्लावर आपल्या गार्डनमध्ये शोभेत देणारे फ्लावर आहेत आणि हे जर आपण आपल्या गार्डनमध्ये लावले तर आपले गार्डन सुशोभित दिसते, छान दिसते। असे काही प्लांट जेणेकरून त्याला सतत फ्लावर असतात। हे पहा माझे गुलाब, हे गुलाब एक 7-8 कलरचे गुलाब आहेत आणि माझे 4-5 गुलाब खराब झाले आहे। माझी गार्डनची शिफ्टिंग केलेली आहे आणि त्या शिफ्टिंग झाल्याच्या नंतर 2-3 महिन्यात माझे काही गुलाब खराब झालेले आहेत, ते मला खूप वाईट वाटते। आणि हे पहा, हे आहे विंचू गुलाबचे गार्डन आपण कोणत्याही प्रकारे करू शकतो, कसेही करू शकतो, भरपूर असे फुले घेऊ शकतो आणि उन्हाळ्यात आपले गार्डन छान दिसण्यासाठी आपण आपल्या गार्डनमध्ये विंचू गुलाब लावणे फार गरजेचे असते, कारण विंचू गुलाब लावला तर आपले गार्डन खूप असे छान दिसते। भर उन्हाळ्यात आपल्या गार्डनला फुलेच फुले आपल्या गार्डनमध्ये असतात, त्यामुळे विंचू गुलाब पण आपण लावू शकता। छोटीशी कटिंगपासून हे लागणारे प्लांट आहे मोगरा। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।